नमस्कार. काही पदार्थ असे असतात की त्यांना ऊन दाखवावं लागतं आणि आपल्याकडे ना उन्हाची सोय नसल्यामुळे आपण तो पदार्थ करण्याचं टाळतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आवळा कँडी. आज आपण अशी आवळा कँडी तयार करणार आहोत. ह्या आवळा कँडीला तुम्हाला जरासुद्धा ऊन दाखवावं लागणार नाही, जरासुद्धा सुकवावं लागणार नाही. अगदी तासाभरामध्ये ही आवळा कँडी तयार होणार आहे आणि खरं सांगू का, हवाबंद बरणीमध्ये वर्षभर छान टिकते, अजिबात खराब होत नाही. इतकी मस्त अशी सॉफ्ट तयार झालेली आहे की तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील. इतकी मऊसूत आणि पौष्टिक तयार झालेली आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आवळा आपल्या शरीरासाठी किती बहुगुणी मानला जातो. आपल्या अगदी केसांपासून नखांपर्यंत आवळा खाल्ल्यामुळे भरपूर सारे फायदे होतात. काय काय फायदे होतात ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलंच आहे. आता आवळा हा एक असा पदार्थ आहे की काही काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो. जर तुम्ही अशी आवळा कँडी भरपूर प्रमाणामध्ये बनवून ठेवली ना, तर वर्षभर हवाबंद बरणीमध्ये छान टिकते, अजिबात खराब होत नाही. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. आवळा कँडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. आता आवळे घेताना नेहमी ताजे आवळे घ्यायचे आहेत. अगदीच जास्त हिरवेसुद्धा घ्यायचे नाही. थोडेसे असे पांढरट असतात ना, ते आवळे घ्यायचे आहेत. जास्त डाग पडलेले आवळे घ्यायचे नाहीत, कारण ते जुने असतात. हे पहा, आता आवळे ना आपल्याला भरपूर पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि साधारणतः एक 15 मिनटं पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत आणि चांगलेसे धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं, आवळ्यांना जी काही माती किंवा घाण लागलेली असेल ना, तर ती पूर्णपणे निघून जाईल आणि अगदी हायजेनिक पद्धतीने आपली ही आवळा कँडी तयार होईल. एक साधारणतः 15 मिनटं हे आवळे असेच पाण्यामध्ये ठेवलेले होते. अगदी छान असे धुतले गेले आहेत. आता हे जे आवळे आहेत ना, ते एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि चांगले असे वाफवून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे सर्व आवळे मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये एका साईडला पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं. कढई घाण होऊ नये, जास्त काळी होऊ नये ना, म्हणून मी थोडेसे कढईमध्ये अर्ध लिंबू कापून घेतलेला आहे. आता ह्या उकळत्या पाण्यावरती म्हणजे कढईवरती आपल्याला अशी ही आवळ्यांची चाळण ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आहे. साधारणतः मोठ्या गॅसवरती 15 मिनटं आपल्याला हे आवळे चांगले असे वाफवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत आवळे असे उमलल्यासारखे होत नाहीत ना, म्हणजे आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या मोकळ्या झाल्यासारख्या होत नाहीत, तोपर्यंत आवळा छान असा वाफवून घ्यायचा. हे पहा, 15 मिनटं मोठ्या गॅसवरती छान असे आवळे वाफवून घेतलेले आहेत. झाकण ओपन करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आवळा मस्त असा वाफवून तयार झालेला आहे, त्यामुळे छान असा शिजला गेला आहे. तुम्हाला मी आवळा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आवळा मस्त असा फुलल्यासारखा झालेला आहे. प्रत्येक आवळ्याची जी फोड आहे ना, ती पहा बरोबर वेगळी होत आहे. जेव्हा असा आवळा होईल ना, तेव्हा समजावं व्यवस्थित असा शिजवून तयार झालेला आहे. शिजल्यानंतर आवळ्याचा जो रंग असतो ना, तो सुद्धा अगदी वेगळा होतो. छान असा आवळा पांढरट तयार होतो. आता हा जो आवळा आहे तो 15-20 मिनटं रूम टेम्परेचरवरती मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता असा आवळा पूर्णपणे थंड करून घेतला ना, की आवळ्यामधली जी बी असते ना, ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आवळा असा फोडींमध्ये मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. चला तर ह्याच पद्धतीने सर्व आवळ्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊयात आणि आवळा ह्या पद्धतीने फोडींमध्ये मोकळा करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व आवळ्यांमधील मी बिया काढून घेतलेल्या आहेत. परफेक्ट. आता या वाफवून घेतलेल्या आवळ्याची एक फोड बोटांमध्ये मी चुरल्यानंतर अगदी छान असे मॅश होत आहे. अगदी छान अशी पेस्ट तयार होत आहे. जेव्हा अशी होईल ना, तेव्हाच समजावं आपला जो आवळा आहे अगदी व्यवस्थित शिजवून तयार झालेला आहे. आवळा कँडीसाठी अगदी व्यवस्थित असा आवळा शिजणं फार गरजेचं आहे. तेव्हाच तुमची आवळा कँडी अगदी छान तयार होणार आहे. आता एक मोठं किंवा छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. थोड्या या आवळ्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि छान अशा बारीक करून घ्यायची आहे. अगदी जेवढी जमेल ना तेवढी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता हे बारीक करताना ना जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. जर गरज वाटली ना तर अगदी मी सांगते, आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, अर्धा चमचा किंवा एकच चमचा पाणी वापरा. जास्तीचं पाणी वापरलं तर तुमची आवळा कँडी व्यवस्थित तयार होणार नाही, लक्षात ठेवा. जर गरज लागली तरच पाणी वापरायचं आहे, नाहीतर अजिबात वापरू नका. शक्यतो आवळा कँडी तयार करताना, आवळा बारीक करताना जरासुद्धा पाण्याचा वापर करत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी साधारणतः एकच चमचा पोह्याचं पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे.
हे पहा, आवळ्याचे मोठे मोठे कण अजिबात शिल्लक राहू द्यायचे नाही. जेवढी जमेल तेवढी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही तयार करून घेतलेली पेस्ट एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेला सर्व आवळा मी थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि बारीक करून घेते. सर्व 1 किलो आवळा छान असा बारीक करून घेतलेला आहे. आता आपण लगेचच आवळा कँडीचे मिश्रण शिजवायला घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे. कढई नेहमी मोठी आणि जाडबुडाची घ्या, म्हणजे कसं हलवायला परतायला सोपं जातं आणि मिश्रण अजिबात तळायला लागत नाही. आता हे बारीक करून घेतलेलं सर्व आवळ्याचं जे मिश्रण आहे ना, ते आपण कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी कमी आचेवरती एक साधारणतः 4 ते 5 मिनिटं सतत हलवत चांगलं असं परतून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती परतलं तरी काहीच हरकत नाही. सुरुवातीला आपण मुद्दामच काहीही तूप वगैरे न घालता कोरडंच परतून घ्यायचं आहे हे आवळ्याचं बारीक करून घेतलेलं मिश्रण. कारण असं सुरुवातीला कोरडंच परतल्यामुळे काय होतं, आपण आवळा बारीक करताना जर 1-2 चमचे पाणी वापरलं असेल ना, तर राहिलेलं जे पाण्याचा अंश आहे तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो आणि आपल्या आवळा कांडी जी आहे ना, ती अगदी वर्ष 2 वर्ष छान टिकते, अजिबात खराब वगैरे होत नाही. त्यामुळे सुरुवातीला फक्त 4-5 मिनिटं आपल्याला असं कोरडंच परतून घ्यायचं आहे. हे पहा, एक साधारणतः 5 मिनिटं अगदी मध्यम आचेवरती मी हे आवळ्याचं बारीक करून घेतलेलं मिश्रण अगदी छान असं परतून घेतलेलं आहे. हलकासा रंग देखील बदललेला आहे. आता असं परतून घेतलं ना की लगेचच या ठिकाणी 900 ग्रॅम आपल्याला एकदम बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. गूळ ना सुरुवातीला थोडासा बारीकच चिरून घ्यायचा आहे. जास्त गुळाचे मोठे मोठे खडे शिल्लक ठेवायचे नाही, म्हणजे कसं नाही तर वितळायला जास्तीचा वेळ लागतो. आपण या ठिकाणी 1 किलो आवळा घेतला होता, त्यासाठी मी या ठिकाणी 900 ग्रॅम गूळ वापरत आहे. तुम्ही पूर्ण 1 किलो गूळ वापरला तरीसुद्धा चालेल. 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो गूळ घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. थोडंसं कमी गुळाचं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल, पण जास्तीचं सुद्धा कमी घ्यायचं नाही. आज आपण अगदी पौष्टिक अशी आवळा कँडी तयार करत आहोत. आवळा खाल्लेलं खूप शरीरासाठी चांगलं असतं. अगदी केसांपासून नखापर्यंत आवळ्याचे खूप सारे गुणधर्म आहेत. अगदी 100,000वरती आवळा हा इतका बहुगुणी आहे ना, त्यामुळे तुम्ही ही आवळा कँडी जरूर करून पहा. आता ही आवळा कँडी अजूनच पौष्टिक तयार होण्यासाठी आपण संपूर्णपणे गुळामध्ये तयार करत आहोत. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा वापरू शकता. साखरेचं प्रमाणसुद्धा अगदी गुळाप्रमाणेच आहे. 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो साखर घ्या. थोडीफार कमी जास्त घेऊ शकता. 900 किंवा 700-800 ग्रॅम तुम्ही साखर वापरू शकता, पण जास्तीची सुद्धा कमी घ्यायची नाही. हे पहा, आता आपण हा घातलेला संपूर्ण 900 ग्रॅम जो गूळ होता ना, तो या आवळ्याच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा संपूर्ण गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, छान असं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं मिश्रण हे पातळ झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. आता हे मिश्रण पहा किती पातळ आहे. आपल्याला हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत, चांगलं असं मिळून येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः एक 5 मिनिटं झालेली आहे. हे मिश्रण मी मोठ्या गॅसवरती शिजवून घेत आहे. आता या मिश्रणामध्ये ना मला थोडेसे आवळ्याचे छोटे मोठे कण शिल्लक राहिलेले वाटत आहे, त्यामुळे मी स्मॅशरच्या साहाय्याने चांगलं असं हे मॅश करून घेत आहे. म्हणजे कसं काही छोट्या मोठ्या फोडी राहिल्या असतील ना बारीक व्हायच्या, त्या देखील अगदी छान अशा मिळून येतील आणि मस्त अशी आपली ही आवळा कँडी तयार होईल. तुमच्या ज्या फोडी राहिल्या असतील छोट्या मोठ्या तरच हे करा, नाही केलं तरीसुद्धा चालेल ही स्टेप. आता इथून पुढे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरती सतत हलवत आपल्याला हे मिश्रण अगदी पूर्णपणे घट्ट होईपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही हा पदार्थ बनवताना इकडे तिकडे थोडंफार जाणार असाल ना, तर गॅसची फ्लेम कमी ठेवा किंवा मध्यम ठेवा, पण मोठी ठेवू नका, नाहीतर काय होणार आहे, मिश्रण तळायला लागणार आहे. झटपट आवळा कँडी तयार करायची असेल ना, तर सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. लक्षात ठेवा, खाली मिश्रण तळायला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जसं जसं हे मिश्रण शिजत जाईल ना, तसं तसं ह्याचा रंग बदलतो आणि छान असं घट्ट होण्यास सुरुवात होते. चला तर आपण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात. या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल 15 मिनिटं झालेली आहेत. मोठ्या गॅसवरती मी हे मिश्रण सतत हलवत शिजवूनच घेत आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मिश्रणाचा जो रंग आहे ना, तो आणखी पहिल्यापेक्षा डार्क गडद झालेला आहे आणि मिश्रण हलकंसं घट्ट झालेलं आहे. पण यापेक्षा आपल्याला आणखी खूप घट्ट हे मिश्रण होऊ द्यायचं आहे. चमच्यावरती मिश्रण घेतल्यानंतर आणि चमचा उलटा केल्यानंतर मिश्रण खाली अजिबात पटकन पडलं नाही पाहिजे, इतपत घट्ट करायचं आहे. त्यामुळे साधारणतः आणखी 15 ते 20 मिनिटं पुढे आपल्याला हे मिश्रण शिजवण्यासाठी लागणार आहे. जेव्हा असं अर्धवट मिश्रण घट्ट होईल ना, तेव्हा आपल्याला ह्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. यामध्ये मी 1 मोठा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर,
पाव चमचा हिंग, अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ आणि मोठे 2 चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य आणि मसाले जे आहे ना, ते ह्या स्टेजला आपल्याला या आवळा कँडीच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे भरपूर सारे असे मसाले घातल्यामुळे काय होतं, आपली जी आवळा कँडी आहे ना, मस्त अशी चटपटीत, आंबट, गोड, तिखट अशी होते आणि चवीला ना इतकी भन्नाट लागते ना. अगदी तुम्ही बाजारामध्ये आवळा कँडी विकत घेताना अगदी त्याच चवीची ही आवळा कँडी तयार होते. यामध्ये आपण हिंग आणि काळं मीठ घातल्यामुळे ना ही आवळा कँडी जी आहे ना, अगदी पाचक अशी तयार होते. जेवण झाल्यानंतर तुम्ही ही एक आवळा कँडी जरूर खाऊन पहा. तुम्हाला अजिबात पोटाचे आजार वगैरे, विकार वगैरे होणार नाही. अगदी तुमचं जे जेवण आहे खाल्लेलं छान असं पचलं जाईल. चला तर आता हे घातलेले सर्व मसाले या मिश्रणामध्ये मी अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. पुन्हा आता आपल्याला गॅस मोठी ते मध्यम ठेवायची आहे आणि मस्त असं आपलं हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होईपर्यंत सतत हलवत शिजवून घेऊयात. आणखी 20 मिनटं मोठ्या ते मध्यम आचेवरती मी हे मिश्रण शिजवून घेतलेले आहे. असे टोटल सुरुवातीपासून मला या ठिकाणी 30 ते 35 मिनटं मोठ्या ते मध्यम आचेवरती लागलेली आहेत हे आवळा कँडीचं मिश्रण शिजण्यासाठी. आता तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, मिश्रणाचा रंग पहा, अगदी डार्क रंग आलेला आहे. मिश्रण असं चमच्यावरती घेतलं आणि चमचा उलटा केला ना की मिश्रण अजिबात पटकन पडत नाही आहे. चमचा मला हलवायला लागतोय, त्यानंतर हे मिश्रण पडते. इतकं आपल्याला घट्ट होईपर्यंत, मिळून येईपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तेव्हाच तुमची आवळा कँडी अगदी वर्ष 2 वर्ष टिकणार आहे, लक्षात ठेवा. जर तुमचं मिश्रण थोडंसं पातळ राहिलं ना तर ते व्यवस्थित आवळा कँडी तयार होणार नाही, चिकट स्वरूपाची होईल. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी ह्याच कन्सिस्टन्सीचं मिश्रण शिजलं गेलं पाहिजे. आता जेव्हा असं मिश्रण पूर्णपणे शिजेल ना तर साधारणतः एक पाव ते अर्धा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि हे घातलेलं तूप देखील अगदी व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडंसं तूप घातल्यामुळे काय होतं, आपल्या मिश्रणाला ना छान अशी शाईन येते. त्यासोबतच चवीला देखील ही आवळा कँडी अजूनच चविष्ट अशी तयार होते. हे पहा, परफेक्ट असं मिश्रण शिजवून तयार झालेलं आहे. आता हे जे तयार झालेलं आवळा कँडीचं मिश्रण आहे ना, ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे. साधारणतः हे मिश्रण आपल्याला 1 तास असंच पंख्याखाली ठेवायचं आहे, म्हणजे कसं पूर्णपणे थंड होईल आणि मस्त असं मिळून येईल. अशा प्रकारे शिजवून घेतलेलं सर्व आवळा कँडीचं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. चांगलं असं एकसारखं पातळ पसरवून घ्या, म्हणजे कसं लवकर थंड होईल. मला हे मिश्रण शिजण्यासाठी साधारणतः मोठ्या गॅसवरती 30 ते 35 मिनटं लागलेली आहे. जर तुम्ही मध्यम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती हे मिश्रण शिजवून घेणार असाल ना तर तुम्हाला वेळ जास्तीचा लागू शकतो. हे पहा, आपलं मिश्रण मस्त असं मी थोडंसं घेऊन पाहिलेलं आहे. हातावरती छान अशी गोळी तयार होत आहे. याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. पूर्णपणे पंख्याखाली थंड करून घेऊयात. या ठिकाणी एक साधारणतः 1 तास झालेला आहे. मी पंख्याखाली मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर पहा, आणखी पहिल्यापेक्षा जास्त घट्ट झालेला आहे आणि रंग देखील डार्क झालेला आहे. आता सुरुवातीला ना थोडंसं असं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या आवळा कँडी मोठ्या छोट्या हव्या असेल ना त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावरती मस्त अशी याची गोळी तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अगदी छान असं मिश्रण शिजल्यामुळे ना गोळी अगदी पटकन तयार झाली आहे आणि मस्त अशी गोलाकार तयार झालेली आहे. आता ना बाजारामध्ये कशी आवळा कँडीवरती असं थोडंसं पिठी साखर किंवा पिठी साखरची जे जाड बुरा असतो ना तो असा भुरभुरलेला असतो, त्याचप्रमाणे आपण ही पिठी साखरेमध्ये ही आवळा कँडी व्यवस्थित अशी कोट करून घेणार आहे. म्हणजे काय होतं, जी खायला देखील आणखी छान लागते, त्यासोबतच मस्त अशी टिकायला देखील मदत होते. हे पहा, अशा प्रकारे पिठी साखरमध्ये ही आवळा कँडी चांगली अशी मी घोळून घेतलेली आहे. थोडीशी अशी हातावरती गोल गोल फिरून घ्यायची, म्हणजे कसं जास्तीची पिठी साखरसुद्धा निघून जाते. आता ही तयार केलेली आवळा कँडी एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात. आता प्लेटमध्ये ह्या आवळा कँडी ठेवताना ना जास्त अशा म्हणजे साईडला ठेवायची नाही, चिटकवून तर त्या चिकटल्या जातात लगेच. त्यामुळे काय करायचं आहे, सुरुवातीला ना आवळा कँडी तयार केल्यानंतर अशा थोड्याशा मध्ये त्यांना स्पेस द्यायचा आहे, म्हणजे कसं व्यवस्थित अशा सेट होतात. त्यानंतर छान अशा व्यवस्थित अशा गोलाकारच राहतात. चला तर ह्याच पद्धतीने सर्व आवळा कँडी आपण तयार करून घेऊयात आणि मस्त अशा पिठी साखरेमध्ये घोळवून घेऊयात, म्हणजे छान अशा गोलाकारसुद्धा राहतील आणि चवीला देखील आणखी छान तयार होतील. चला तर अशा प्रकारे सर्व आवळा कँडी तयार करून घेऊयात आणि पिठी साखरेमध्ये व्यवस्थित अशा कोट करून घेऊयात. आता आवळा खाल्ल्याचे काय काय फायदे आहेत ते पाहून घेऊयात. जर तुम्ही रोज 1 आवळा खाल्ला तर काय होऊ शकतं ना, हे तुम्हाला मी पुढे सांगते. आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो.
आयुर्वेदामध्ये आवळा खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये ना विटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते. हे सर्व जे घटक आहेत ना ते केसांसोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होतात. रोज रिकाम्या पोटी आवळा खाणे किंवा त्याचा रस पिल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. पण काय होतं, कधी-कधी आपल्याला रोज आवळा खायला आवडत नाही, रस प्यायला आवडत नाही. जर तुम्ही अशा आवळा कँडी तयार करून बरणीमध्ये भरून ठेवल्या ना, तर वर्ष 2 वर्ष आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाही. आता आवळा जो असतो ना, तो फक्त सीझनलाच येत असतो. त्यामुळे वर्षभरासाठी अशी आवळा कँडी एकदा नक्की बनवून खा. जेवण झाल्यानंतर तुम्ही एक आवळा खंडी खाल्ली ना, तर तुम्हाला जेवणही चांगलं असं पचलं जाईल आणि तुमच्या आरोग्यासाठी हा आवळा फार फायदेशीर ठरतो. अशा प्रकारे मी सर्व आवळा कँडी तयार करून घेतलेल्या आहेत. भरपूर साऱ्या आवळा कँडी या 1 किलो आवळ्याच्या तयार झालेल्या आहेत. आता ही तयार झालेली आवळा कँडी एका चांगल्या बरणीमध्ये भरून ठेवा, हवाबंद डब्यामध्ये. अजिबात वर्ष 2 वर्ष खराब होत नाही. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.